मॉर्निंग मित्रांनो, आपण केदारनाथमध्ये आहोत आणि आपली काल रात्री वस्ती होती इकडे, आपला मुक्काम होता. तर काल आपलं दर्शन तर झालं नाही, कारण की 5च्या नंतर देवाला सजवतात. तर आपल्याला दर्शन, अभिषेकाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि सकाळचे वाजलेले आहे आता 4:30 आणि आपण मंदिराकडे पोचलेलो आहोत. समोर मंदिर दिसतं. तर आपल्याला खाली पण जायचं आहे लवकर, कारण की आपल्याला पुढचा बद्रीनाथ पण करायचं आहे आपल्याला, आणि तिथून हरिद्वारला जायचं आहे. म्हणजे 9 किलोमीटर 600 किलोमीटर गाठायचं आहे या 2 दिवसामध्ये. तर ट्रॅव्हलिंग खूप आहे. आधीमध्ये वस्ती येईल आमची कुठेतरी. तर आता जातो मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेतो, नंतर खाली जाऊन निघू पण. चला. तर मित्रांनो, आपला 1 नंबर दर्शन झालेलं आहे आणि मंदिर उघडलं आणि तेव्हा डायरेक्ट आपण आतमध्ये गेलो. 1 नंबर दर्शन झालं आपलं. आपण 10 ते 15 मिनटं आतमध्ये होतो, देवाला चलत होतो. आणि आता खूप धुक्का येते आणि जाम थंडी वाजते, पाऊस पण पडतो वरतून. आता दर्शन वगैरे झालं आहे आपला, सर्व निघाले, रेनकोट वगैरे घालून, कारण की आपल्याला पुढचा पल्ला पण गाठायचा आहे. त्यासाठी पण निघत आहोत. चला तर जाऊयात आपण हळूहळू खाली. आणि शपथ आई शपथ, नक्की केदारनाथला या. स्वर्ग आहे भाई, भले काही असू दे भाई, माणसाचे हाल होतात, पण भारी आहे. बोल हर हर. मंदिराच्या थोडासा खाली येऊन आपण एका कुंडाजवळ पोचलेलो. म्हणजे छोटंसं मंदिर आहे ते. तिथे शंकर भगवानचं नाव घेतलं की पाण्यामध्ये बुडबुडे येतात. तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये. आता चाललो आहे पण खाली, निघालो सर्व जण. आणि मॉर्निंग पण झालेली आहे आपली जस्ट. मित्रांनो, बराचसा अंतरावर आपण खाली आलेलो आणि 7 ते 8 किलोमीटर आपण आलेलो खाली. आणि दर्शन पण आपलं मस्त झालं. 1 नंबर दर्शन झालं, वस्ती केली म्हणून. तर दर्शन संध्याकाळी होणार होतं आपलं, पण संध्याकाळी पण नाही दर्शन केलं, फक्त आरती केली. खूप थंडी वाजत होती तिकडे संध्याकाळी आरतीच्या वेळी. आणि सकाळी पण मस्त दर्शन केलं. 4:30 वाजता मंदिरात गेलो आपण. आणि आता वाजत आलं काहीतरी 7:30 वाजायला होते काहीतरी. आता आपण चाललो आहे खाली. आणि तुम्हाला सांगू शकतो मी काय की खूप हार्ड आहे. म्हणजे एवढा पण हार्ड नाही. चालणारा माणूस असेल ना तर चालू शकतो. ज्याला सवय नाही त्यांनी प्लीज घोडा करायचा असेल तर डायरेक्ट खालूनच करा. आणि वरती जर आले थोडं चालत आले ना की घोड्याची रेट वाढतात इकडे टप्प्याने. तर आणि भीमशील नंतर जी चढण लागते ना ती खूपच डेंजर चढण आहे. आणि ही चढण ती पूर्ण जाते ना समोर, पूर्ण चढण येते पूर्ण. आपण बराच अंतर काढून खाली आलेलो आहोत. तर चाललो खाली. गौरीकुंडला आपल्याला आंघोळ करायची आहे. तर जाऊयात. आपले लोक अजून येतात ना, आपण भीमशीलला थांबू पण थोडंसं, बसू तिकडं, चाय कॉफी वगैरे काहीतरी पिऊ, मग जाऊ पडतो. आपण मेन चढून उतरून खाली आलेलो. आणि समोर तुम्हाला ब्रिज दिसते आणि मेन चढण इथूनच चालू होते. हे बघा, ते पूर्ण दिसतंय ना, तिथपर्यंत ही मेन चढण आहे पूर्ण. आणि हा ब्रिज. आणि आता तिथून आपलं इथून परत जायचं तिथं तसा पुढे.
खाली आलेलो आहोत आणि आता इथून गौरीकुंड 1 किलोमीटर आहे इथून. अजून आपले लोक मागे येतात अजून डायरेक्ट आपण गौरीकुंडमध्ये आंघोळ करू. कोणला आलेलो आहोत आणि समोर आपल्या सगळे लोक आंघोळ करत आहेत. आता आंघोळ करून तुम्हाला भेटू नंतर. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपण आता निघालोत खाली जायला. म्हणजे आपल्याला सीतापूरला जायचं आहे. आपली गाडी तिकडे येणार आहे. तर आता गाडीमध्ये बसू आपण इकडे. इथून काहीतरी 5 किलोमीटर आहे खाली जायचं आपल्याला. तर गाडीमध्ये बसू आणि जाऊ डायरेक्ट सीतापूरला. खाली आलेलो आणि जेवायला घेतलेलं आहे आपण. आता जेवण घेऊन झालेलं आहे आणि आता बसची वाट बघतोय म्हणजे सोनप्राईगमध्ये. इथूनच आपण चालू केलं ट्रेक आपला. बसने आपल्याला इथेच सोडलेला समोर. तर आता बस येते आपली. बसमध्ये बसूया आपण आणि आपल्याला इथून 124 किलोमीटर बसने जायचं आहे आणि तिथून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे बद्रीनाथला. म्हणजे उद्या सकाळी निघणार आपण तिथून. इथं वरतून बस बसवली आहे आणि 1-1.5 तास झाला मग आम्ही इथे घेतलं. कॉफी इथली म्हणून डायरेक्ट. ते 2.5 किलोमीटर ट्रॉफिक आहे पुढे इथे. जिथून आम्ही आलो ना म्हणजे आमच्याकडे JCB होती म्हणून आमची गाडी सोडली पुढे. आता ही 2 किलोमीटर ट्रॉफिक बघा अजून गाड्या आहेत. मित्रांनो 30 ते 40 किलोमीटर आपण पुढे येऊन आता आपण पोहोचलेलो ओके म्हटलं. जे समोर आता मंदिर दिसतं तुम्हाला इथे. समोर मंदिर दिसतं. तर बघूयात आतमध्ये कोणतं मंदिर कसं मंदिर आहे ते. चला.
मित्रांनो आपण केदारनाथवरून 80 ते 90 किलोमीटर आपण पुढे आलेलो आहोत आणि आपण स्टे केला इथे. समोरून आपले रूम दिसत आहेत. बाकी लोक सर्व खाली दिसत आहेत मला. सर्वजण बसले तिथे. आता इथे बसते आमची आणि सकाळी आपल्याला बद्रीनाथला निघायचं आहे. मग इथे सकाळी बद्रीनाथचं दर्शन होऊन निघेल. दुपारी गाडी बसून आपण डायरेक्ट इथे जाणार हरिद्वारला आपल्याला ट्रेन आहे 26 तारखेची दुपारी. ते जेवढा लवकर होईल तेवढा आमच्यात बरं आहे, कारण की आम्हाला अजून काही दिवस बघायला भेटेल. सर तर दोघे जेवणारी काय केलं जावं केली.